नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स एन्व्हायरमेंट अँड अर्थ पर्यावरण आपण हा लेसन बघत आहोत. त्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघितला आहे डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. त्यानंतर आपण बघितले पोल्युशन म्हणजे एअर पोल्युशन. प्रदूषण म्हणजे काय, त्यामध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे पॉईंट बघितले. त्यानंतर आपण बघितले ग्लोबल एफर्ट्स फॉर प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. Several projects are being implemented at the international level to maintain the balance in nature. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Many countries of the world are enacting laws that will help to prevent the pollution of air, water and soil. तसेच हवा, पाणी, जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देशांमध्ये कायदे तयार केले जातात. एफर्ट्स टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता टिकवण्याचे प्रयत्न. बायोडायव्हर्सिटी पार्क, an area which is a reserve for the purpose of protecting and conserving the biodiversity of a region is called biodiversity park. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात. यामध्ये जैवविविधतेच्या इन दिस पार्क बायोडायव्हर्सिटी इज बोथ प्रिझर्व अँड स्टडीड. जैवविविधतेच्या प्रोटेक्ट म्हणजे रक्षणाबरोबरच स्टडीड म्हणजे अभ्यास केलाही जातो. पीपल विजिटिंग सच अ पार्क एन्जॉयबल बीइंग क्लोज टू नेचर. जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता यावा, त्यामुळे निसर्गाविषयी त्यांना आस्था वाढायस लागते. म्हणजे जसं की जैवविविधता आहे, जैवविविधतेची जी उद्यानं आहेत त्यामध्ये अभ्यासही केला जातो, तिथलं रक्षणही केलं जातं आणि त्याचा आनंदही आपल्याला मिळत असतो. नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्याने. Some areas which are important for the protection and conservation of wildlife are reserved for them. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. Some areas which are important for the protection and conservation of wildlife are reserved for them. For example, the Kangaroos National Park, the Tadoba National Park. वन्यजीवन संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे काय आहे तर एक राष्ट्रीय उद्यान आहे. द ताडोबा नॅशनल पार्क, ताडोबा हे सुद्धा एक नॅशनल पार्क आहे. सेंच्युरीज म्हणजे अभयारण्य. सर्टन फॉरेस्ट एरियाज आर रिझर्व्ड फॉर द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ अ पर्टिक्युलर ॲनिमल ऑर अ प्लांट. विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जातात. सच अ रिझर्व एरिया इज कॉल्ड अ सँच्युरी. अशा राखीव क्षेत्रालाच आपण अभयारण्य असंही म्हणतो. फॉर एक्झाम्पल द राधानगरी सँच्युरीज फॉर बिसन्स. राधानगरी अभयारण्य हे बिसन्स म्हणजे एक गावा या प्राण्याचं ते काय आहे तर एक अभयारण्य आहे. इफ द प्लांट्स ऑन द अर्थ आर डिस्ट्रॉयड द नंबर ऑफ ॲनिमल अल्सो फॉल. पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या ही काय होत आहे तर कमी होत आहे. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट प्लांट्स इन द many lakhs has formed due to the dam built on the Chand river in Satara district. त्याचप्रमाणे वृक्षारोपण करून वनस्पतींचे काय केले जाते फॉरेस्ट रक्षण केले जाते. इफ डिफॉरेस्टेशन इज स्टॉप्ड अँड इन्स्टेड ट्री प्लांटेशन. रक्षण केल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या वनप्राण्यांचे जीवनही काय होते संरक्षण राहते, रक्षण होईल. Animal that depend on plants will get protection and thrive. त्यामुळे प्राणी काय होतील तर सुरक्षित होतात. 9 lakhs has formed due to the dam built on the Chand river in Satara district. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चांद नदीवर काय आहे तर
Flamingos from the Siberia region in northern Asia migrate to these land. या माईन तलाव तयार झाला आहे. ब्रिटिशकालीन धरणामुळे जो हा माईन तलाव तयार झाला आहे त्यामध्ये उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात कोणता पक्षी आलाय तर रोहित पक्षी आलाय. कोणता पक्षी आलाय? रोहित पक्षी स्थलांतर करून येत आहे. हिअर देअर बर्ड नेट्स आणि ले एग. सो तिथे ते जो घरटं बांधतो आणि अंडीही तयार करतो. वन्स द बेबी बर्ड्स ग्रो बिग इनफ दे रिटर्न विथ देम टू सिबिरा. म्हणजेच ते काहीतरी तिथे घरटी बांधतो, अंडी घालतो आणि पिले मोठी झाल्यावर त्या पिलांसह तो काय होतो त्याच्या मोठ्या मेन गावामध्ये तो परत जात असतो. इन द रिसेंट पास्ट ॲज द वॉटर लेवल इन द डॅम हॅड फॉलोन द फ्लॅमिंग्स हॅड स्टॉप्ड कमिंग. अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले आहेत. The flamingos had stopped coming. However, the lake has now been declared a sanctuary for birds. म्हणजेच काय तर अलीकडील तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनासे झाले, परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर त्या पक्ष्याचे अभयारण्य म्हणून ते जाहीर केले गेले आहे. There is a Maldo Great Indian Bustard Sanctuary at Nani in Solapur district. सोलापूर जिल्ह्यातील नानीज येथे माळढोक पक्ष्याचे अभयारण्य आहे. These heavy birds are famous for their graceful gait. These birds live in open grassland. They feed on insect. वजनदार पक्षी त्याच्या डोलदार चालीबद्दल तो तिथे काय आहे तर एक प्रसिद्ध असा प्राणी आहे. त्यात एक चित्र दाखवलं. ग्रेट इंडियन बस्टर्ड मेल, माळढोक नर. ॲज दे आर हंटेड फॉर देअर मीट अँड देअर एग द नंबर इज अ फास्ट dwindling. महाराष्ट्र स्टेट हॅज डिक्लेअर्ड द नानीज एरिया अ सेंच्युरी फॉर द ग्रेट इंडियन बस्टर्ड. गवताळ प्रदेशातील महाराणावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात. मांसासाठी आणण्यासाठी त्याची शिकारही मोठ्या प्रमाणात केली जात होती. पण आता त्याचं संख्याच काय झाली म्हणजे हा पक्षीच नाहीसा होत चाललाय, त्यामुळे त्याचं प्रमाणही कमी आले. नानीज एरिया सेंच्युरी फॉर द ग्रेट इंडियन बस्टर्ड डिअर आर ऑल्सो फाउंड इन दीज ग्रासलँड. महाराष्ट्र शासनाने नानीजचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून सुशिक्षित केलं आहे. याच मारानात हरणे देखील आपल्याला खूप प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. अ फिमेल बस्टर्ड अँड डिअर. अबाउट 50 किलोमीटर फ्रॉम पुणे ऑन द पुणे अहमदानगर हायवे द विलेज ऑफ मोराची चिंचोली इज अ फेमस फॉर इट्स पीकॉक पोल्युशन. आताच पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी खूप असं प्रसिद्ध आहे. द वर्ल्ड वेल लुक्ड आफ्टर टर्माइट ट्रीज हिअर हॅव क्रिएटेड अ फेवरेबल एन्व्हायरमेंट फॉर द बर्ड्स. इथे पूर्वीपार लावलेले चिंचाची झाडं असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना काय आहे तर अनुकूल आहे, चांगलं आहे. पीफॉल हॅव फाउंड सेंच्युरी इन दिस विलेज. आणि या गावात मोरांना अभय मिळालं आहे. म्हणजे या गावामध्ये झाडांची निगा राखल्यामुळे तिथं असं पर्यावरण तयार झालं आहे. देवराई इज अ बोन फॉर ऑल लिव्हिंग क्रिएशन्स. देवराई एक वरदान. इंडियन कल्चर्स गिव्ह द इम्पॉर्टन्स टू द प्रोटेक्शन ऑफ अ फॉरेस्ट. द देवराई इज ॲन एक्झाम्पल. भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे याचे एक उदाहरण आहे. पीपल बिलीव्ह दॅट देवराई इज अ रिअली जुगल रिझर्व फॉर गुड. नो ट्रीज ऑर अ प्लांट इन अ देवराई इज एव्हर कट. तिथे देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं जंगल अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. देवराई इज एव्हर कट. एकही झाड तोडले जात नाही. दॅट इज वाय ऑल ट्रीज इन देवराई आर सेफ इवन टुडे. त्यामुळे आजही त्या देवराईतील झाडे काय आहेत तर सुरक्षित आहेत. महाराष्ट्र हॅज अ मेनी देवराईज इन मध्य प्रदेश. दे आर नोन ॲज अ
शरण वन. महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराई ही शरणवने या नावाने ओळखली जाते. देवराईज गिव्ह अ शेल्टर नॉट ओनली टू द प्लांट्स बट ऑल्सो टू द एनिमल दॅट लिव्ह देअर. हे देवराईज कॅन बी कॉल्ड द सेंच्युरीज ऑफ ॲक्सिडेंट टाईम. देवरायांमध्ये वनस्पतीच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळतो. या देवराई प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावे लागेल. म्हणजे एक फेमस असं ते अभयारण्य आहे देवराई ही. त्याचप्रमाणे आपला हा लेसन इथे संपतो. या लेसनमध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा. त्यानंतर एक्सरसाइज सॉल्व करायला घ्या. एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 3, 4, 5 तिन्ही प्रश्न व्यवस्थित सोडवा. त्यानंतर 6वा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड. यामधले नॅचरल सबस्टन्सेस कोणते आणि मॅनमेड सबस्टन्सेस कोणते हाही प्रश्न सोडवा. 3 ते 6 हे एक्सरसाइज तुम्ही सोडवणार आहात. प्रश्न क्रमांक 3 ते प्रश्न क्रमांक 4. पहिला दुसरा नका सोडू, बाकीचे सोडवा. कोणाला काही शंका असेल तर विचारा. थँक्यू.